हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू इझी मॅथ्स मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर बोर्ड एक्झाम. तर यातील प्रत्येक कन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स, व्हॉट इज मीन बाय पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, ह्याचे एक्झाम्पल आणि सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन विच हॅज अ डिग्री 1 इज सेड टू बी लिनियर इक्वेशन्स. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचे आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, किती व्हेरिएबल राहतील? 2 व्हेरिएबल. आणि त्याची पेअर पाहणार आहोत, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. एक एक्झाम्पल पाहूया, त्यामुळे तुम्हाला क्लिअरली कळेल व्हॉट इज मीन बाय दिस वर्ड्स. ओके, तर एक्झाम्पल पाहूया. स्टँडर्ड फॉर्म लिनियर इक्वेशन, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याचं स्टँडर्ड फॉर्म कसं लिहिता येईल आपल्याला? a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. तर यामधील x y हे काय आहेत? व्हेरिएबल्स. ओके, आणि ह्या इक्वेशनची डिग्री किती आहे? हायेस्ट डिग्री ही 1 आहे, त्यामुळे हे आहे लिनियर इक्वेशन्स. तर अशी आपण पेअर घेतली आहे, पेअर ऑफ द लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स कोणते इथे? x आणि y. ओके, a1 b1 c1 a2 b2 c2 हे नंबर्स येणार आहे इथे. क्लिअर? a1 a2 b1 b2 c1 c2 काय आहे आणि x आणि y हे काय आहे हे तुम्हाला क्लिअरली कळालं असेल. तर इथे आपण हे घेतलं आपण स्टँडर्ड फॉर्म. आता पुढे पाहूया ह्याचं एक्झाम्पल. 2x प्लस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0, 5x प्लस 7y प्लस 8 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर या स्टँडर्ड फॉर्मशी तुम्ही जर ह्या इक्वेशनला कम्पेअर केलं तर a1 इथे काय आहे? 2 आहे. ओके, b1 काय येणार? 3, c1 येईल 2, a2 येणार 5, b2 7, c2 8. ओके, हे काय घेतलं आपण? लिनियर इक्वेशनची पेअर इन 2 व्हेरिएबल्स. Solution of pair of linear equations in 2 variables can be find out by 3 methods. पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड, सेकंड आहे सबस्टिट्यूशन मेथड, थर्ड आहे इलिमिनेशन मेथड. ती आपण इथे लिहून घेऊया. ठीक आहे, सोल्युशन ऑफ पेअर ऑफ linear equations in 2 variables can be find by. पहिली मेथड कोणती सांगितली मी? ग्राफिकल मेथड. ठीक आहे, सेकंड आहे सबस्टिट्यूशन मेथड. आणि थर्ड आहे इलिमिनेशन मेथड. ओके, तर ह्या तिन्ही मेथड स्टेप बाय स्टेप आपण एक्झाम्पल सोबत पाहणार आहोत. खूप केअरफुली तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या मेथड कशा यूज करायच्या हे कळणार आहेत. तर आपण एकच एक्झाम्पल घेऊया आणि त्याच एक्झाम्पलचे सोल्युशन हे वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. ठीक आहे, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स आपण घेणार आहोत आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बाय ग्राफिकल मेथडनी फाइंड आउट करू आणि तेच सोल्युशन परत सबस्टिट्यूशन मेथडनी करू आणि परत इलिमिनेशन मेथडनी करणार आहोत. तर पाहूया की सोल्युशन एकच येतं का. ओके, तर चला मग स्टार्ट करूया. तर फर्स्ट मेथड आहे ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथड स्टार्ट करण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण पाहूया. फर्स्टली, जेव्हा पेअर ऑफ लिनियर इक्वेशन दिलेलं असतं तेव्हा त्यातील a1 बाय a2 b1 बाय b2 c1 बाय c2 हे आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. तर ते कसं फाइंड करायचं हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. ठीक आहे, जेव्हा a1 बाय a2 इज नॉट इक्वल टू b1 बाय b2 आपल्याला भेटतं. जसं की ते 1/3 भेटलं a1 बाय a2 आणि b1 बाय b2 आहे -2/4. -2/4 ला जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तर -1/2 आन्सर येईल. बट a1 बाय a2 इज नॉट इक्वल टू b1 बाय b2 इथे क्लिअरली दिसत आहे. त्यामुळे जेव्हा आपण लिनियर इक्वेशनचं ग्राफिकल
रिप्रेझेंटेशन देणार आहोत तेव्हा ते लाईन्स कशा भेटतील, इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके. आणि अल्जेब्रिक सोल्युशन काय भेटणार आपल्याला, एक्झॅक्टली वन सोल्युशन. गिव्हन पेअर ऑफ लिनियर इक्वेशन हॅज ओनली वन सोल्युशन. सेकंड आहे, जेव्हा a1/a2 इज इक्वल टू b1/b2 असतं इज इक्वल टू c1/c2, म्हणजे तिन्ही टर्म ह्या सेम येतात, तेव्हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असतं, कोइन्सिडंट लाईन्स आपल्याला इथे भेटतात, म्हणजे त्या लाईन्स ह्या एकमेकांवर आलेल्या असतात. तर त्या लिनियर इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आपल्याला भेटणार आहे. थर्ड कंडिशन, जेव्हा a1/a2 इज इक्वल टू b1/b2 असतं बट इज नॉट इक्वल टू c1/c2, देन ग्राफिकली त्या लाईन्स कशा असतील, पॅरलल लाईन्स, आणि त्या लिनियर इक्वेशनला सोल्युशन नसणार आहे. कळालं? तर ह्या a1/a2, b1/b2 आणि c1/c2 या रेशिओच्या ज्या कंडिशन दिलेल्या इथे आहेत, ओके, त्या कंडिशननुसार त्या लिनियर इक्वेशनला सोल्युशन असतील का नसतील हे आपण इथे पाहिलं आहे. तर याचा वापर आपण ग्राफिकली मेथडमध्ये करणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. फर्स्ट मेथड आहे ग्राफिकल मेथड. ओके, तर आपण इथे एक एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल इथे मी x + 3y = 6, 2x - 3y = 12. दिस इज पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, तर या लिनियर इक्वेशन सोल्युशन आपण कसं फाइंड आउट करणार आहोत, ग्राफिकल मेथडनी. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, x आणि y च्या टर्म्स फाइंड आउट करायचे आहे. एक्स आणि वायचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण ह्याला इक्वेशन 1 दिलं, ह्याला इक्वेशन 2 जर दिलं आपलं 2. फर्स्ट इक्वेशन काय, x + 3y = 6. तर ह्या इक्वेशनचा आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढणार आहोत, कारण ग्राफ काढण्यासाठी आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू माहीतच पाहिजे. ओके, त्यानुसार लाईन ही इंटरसेक्टिंग भेटणार आहे का, कोइन्सिडन्स भेटणार आहे का, पॅरलल भेटणार आहे, हे आपल्याला कळेल. तर आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. ठीक आहे, इथे येणार x, इथे येईल y. ओके, जर आपण सुरुवातीला ह्या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू हे 0 ठेवली तर x ची व्हॅल्यू काय भेटणार, इथे रफमध्ये करून घेऊयात. रफसाठी मी इकडे याचा यूज करते. ओके, x + 3y = 6. तर y ची व्हॅल्यू आपण काय घेतली, 0. इथे पुट करू, x + 3 × 0 = 6. x + 3 × 0 0 = 6. ते x = काय आला, 6. x ची व्हॅल्यू आली 6. तिथे आपण लिहूयात x = 6. त्यानंतर x ची व्हॅल्यू 0 घेऊया, x ची व्हॅल्यू 0 घेऊया. आता y ची व्हॅल्यू फाइंड करायची. ह्याच इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया, x + 3y = 6. x ची व्हॅल्यू किती घेतली आपण, 0. 0 + 3y = 6. तर 0 मध्ये कोणती संख्या ऍड केल्यावर काय येतं, ती संख्या 3y = 6. आता y = 3 हा y च्या मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्या काय होणार, डिवाइड मध्ये, साइड चेंज, साइन चेंज, 3. तर 3 2 6. तर y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली बरं, इथे y = 2. इथे आपण पुट करूया. बघितलं, x ची व्हॅल्यू 6 भेटली आणि y ची व्हॅल्यू 0, हा पहिला पॉईंट. परत x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 2, हा दुसरा पॉईंट. खूप इझी आहे. सुरुवातीला आपण y ची व्हॅल्यू 0 घेतली आणि ही फाइंड केली, नंतर आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली आणि y फाइंड केले. ओके, आपल्याला फर्स्ट इक्वेशन साठी पॉईंट भेटले आहे. आता आपण वळूया सेकंड इक्वेशन साठी. तर सेकंड इक्वेशन काय घेतलं आपण, 2x - 3y = 12. ओके, यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तिथे मी बॉक्स काढून घेतलाय. तर सुरुवातीला आपण काय करू, y ची व्हॅल्यू 0 घेऊया. तर y ची व्हॅल्यू 0 जर ह्या इक्वेशन पुट केली तर x ची व्हॅल्यू काय भेटणार, इथे सॉल्व्ह करूया. दिस इज रफ वर्क. ओके, हे तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचं नाहीये, फक्त समजण्याकरता रफ वर्क इथं करत आहे मी. 2x - 3y = 12. ओके, y ची व्हॅल्यू 0 घेतली. 2x - 3 × y ची व्हॅल्यू काय, 0 = 12. ओके, नंतर काय तर 2x - 3 × 0 0 = 12. 2x - 0 म्हणजे नाही चालते, 12. आणि x 2 हा x च्या मल्टिप्लाय मध्ये आहे, तर 2 इकडे गेला काय होईल, 12 च्या डिवाइड मध्ये जाणार. 12 / 2 = काय, तर 2 6 12. तर y ची व्हॅल्यू 0 असताना x ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली, 6. कळालं. तर नेक्स्ट घेणार आपण x ची व्हॅल्यू 0 घेऊया.
ओके, तर वायची व्हॅल्यू काय भेटणार बरं, एक्सची व्हॅल्यू 0 आपण ह्याच इक्वेशनमध्ये पुट करूया. 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण 0 मायनस 3y इज इक्वल टू 12. 2 इंटू 0 0 मायनस 3y इज इक्वल टू 12. तर काय भेटलं आपल्याला मायनस 3y इज इक्वल टू 12. तर मायनस 3 हे वायच्या मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे गेला काय होणार डिवाइडमध्ये जाणार. y इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय मायनस 3. मायनस 3 हा इकडे घेतला तर 12 डिवायडेड बाय मायनस 3 काय येतं 3 4 जा 12 आणि मायनस साइन मायनस 4 आलं. तर ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूया -4. बघितलं इथे आपल्याला एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट भेटलेले आहे 6 0 0 -4. कसे भेटले हे पण मी इथे एक्सप्लेन केलं आहे. चला आता ग्राफ काढूया. तर आपण इक्वेशन फर्स्ट साठी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड केल्या आणि इक्वेशन 2 साठी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आहे. तर नेक्स्ट स्टेप काय आहे आपल्या ह्या व्हॅल्यू ह्या एक्स आणि वाय ॲक्सिसवर पुट करायच्या आहेत. तर एक्स आणि वाय ॲक्सिसवर काय असतं राईट साईडला असतं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स. वाय ॲक्सिसच्या ह्या साईडला असणार पॉझिटिव्ह नंबर्स आणि खालच्या साईडला असणार निगेटिव्ह नंबर्स. सेंटरला असतो 0. दिस इज ओरिजिन. ओके, हे बेसिक कन्सेप्ट आहेत. तर सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू पुट करू फर्स्ट इक्वेशनसाठी. एक्स कोणता एक्स आहे 6 तर वाय काय राहील वाय आहे 0. ओके, एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची व्हॅल्यू 0. एक्सची व्हॅल्यू 6 कुठे इथे इथे. ओके, आणि वायची व्हॅल्यू येणार 0 म्हणजे हा पॉईंट येईल एक्स ॲक्सिसवर. ओके, एक पॉईंट आपल्याला भेटला आहे. दुसरा आहे 0 आणि 2. एक्स ॲक्सिसवर 0 वाय ॲक्सिसवर 2. एक्स ॲक्सिसवर 0 आणि वाय ॲक्सिसवर 2 इथे 2 येणार. ओके, हा 0 एक्स आणि वाय ॲक्सिसचा 2 हा दुसरा पॉईंट भेटला आपल्याला. ओके, आता सेकंड इक्वेशनसाठी बघूया. त्याआधी हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊया. ती याची आपल्याला लाईन भेटलेली आहे. सेकंड इक्वेशनसाठी पॉईंट कोणते आहेत एक्स आहे 6 फर्स्ट पॉईंट आणि वाय 0. एक्स आहे 6 इथे आणि वाय 0 म्हणजे हाच पॉईंट येणार आहे पहिला पॉईंट सेकंड इक्वेशनसाठी. दुसरा आहे 0 एक्स आहे 0 तर वाय आहे -4. एक्स आहे 0 इथे तर वाय आहे -4. -4 कुठे आहे इथे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे -4 आलेले. ओके, तर आपल्याला हा आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. तर आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेतला आहे. तर काय भेटलंय बघू शकता दिस इज कॉमन पॉईंट. ह्या पॉईंटला त्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहेत म्हणजे त्या इक्वेशनचं सोल्युशन काय भेटलं आहे इथे पॉईंट लिहून घेऊया. काय होतं हे पॉईंट 6,0. ओके, पॉईंट पुट केल्यावर तुम्ही लगेच त्याची व्हॅल्यू लिहू शकता. इथे कोणता होता 0,2. इथे होतं 0,-4. ओके, द कॉमन पॉईंट कोणता आला आहे 6,0 म्हणजे ह्याचं दिलेल्या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन काय भेटलं आपल्याला 6,0. इथे लिहून घेऊया. काय आला आन्सर x is equal to 6 and y is equal to 0. This is the answer of given pair of linear equations by graphical method. तर आता नेक्स्ट मेथडकडे वळूया. नेक्स्ट मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर आपण आधी घेतलेलंच इक्वेशन घेतलेलं आहे x + 3y = 6 2x - 3y = 12. तर याआधी आपण ग्राफिकल मेथडनी फाइंड आउट केलं. आता आपण फाइंड आउट करणार आहोत बाय सबस्टिट्यूशन मेथड. तर आन्सर सेम येतं का हे आपण इथे चेकआउट करणार आहोत. त्याला इक्वेशन 1 देते मी नाव अँड दिस इज इक्वेशन 2. ओके, तर पहिल्या इक्वेशनला मी थोडं रिअरेंज करते. x + 3y = 6 आहे ना, तर x ॲज इट ठेवणार आणि 3y मी इकडे घेणार. तर काय येणार 6 - 3y. ठीक आहे, तर रिअरेंज केल्यावर एक नवीन इक्वेशन तयार झालं. त्याला मी नंबर देणार इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, तर आता ह्या एक्सची व्हॅल्यू मी काय करणार ह्या सेकंड इक्वेशनमध्ये पुट करेल. सेकंड इक्वेशन काय आहे 2x - 3y = 12. त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ह्या 3 इक्वेशनपासून घेणार आणि इथे सबस्टिट्यूट करणार आहे. तर हेच तर आहे या मेथडच्या नावामध्ये दिलं सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि पुट करायची, सबस्टिट्यूट करायची. 2 × एक्सची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 6 - 3y. ही एक्सची व्हॅल्यू आहे मायनस हे 3y ॲज इट इज = 12. तर ह्याला थोडं सॉल्व करूया. काय ते व्हॅल्यू बघूया. 2 × 6 काय येतं 12 मायनस
ॲज इट इज 3 × 2 6 आणि y मल्टिप्लायमधलं इज -3y इज इक्वल टू 12. हा 12 ॲज इट इज राहील. मायनस मायनस प्लस होतं. 6 + 3 किती 9. तर मोठ्या संख्येचं साईन काय आहे मायनस, त्यामुळे -9y इज इक्वल टू 12. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, 12 जर मी इकडे घेतला -9y इथेच राहणार, 12 इथेच, 12 हा इथे प्लसमध्ये इकडे गेला काय होता मायनसमध्ये जाणार, कारण की साईड चेंज तर साईन चेंज होत असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. -12 हा 12 इकडे घेतला -12 झाला. आता काय होणार -9y इज इक्वल टू 0. ठीक आहे. 12 - 12 0, y इज इक्वल टू 0. हे मायनस नाही मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे जाणार डिवाइडमध्ये. तर 0 डिवाइडेड बाय कोणतीही संख्या असेल तर आन्सर येतं 0. त्यामुळे आपल्या y ची व्हॅल्यू काय भेटली, y इज इक्वल टू 0 भेटली y ची व्हॅल्यू. ओके. y इज इक्वल टू 0 आपल्याला भेटला आहे. तर ही व्हॅल्यू आपण पुट करणार थर्ड इक्वेशनमध्ये, जे की आपण रिअरेंज केल्यावर भेटलं ना आपल्याला, त्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करूयात. काय तर थर्ड इक्वेशन काय, x इज इक्वल टू 6 - 3y, x इज इक्वल टू y ची व्हॅल्यू 0 भेटली ना आपल्याला, ती आपण पुट करू 3 × 0. x इज इक्वल टू 6 - 3 × 0 काय तर 0. x काय राहिलं 6, 6 - 0 6. बघा x ची व्हॅल्यू काय भेटली 6 अँड y ची व्हॅल्यू भेटली 0. दिस इज आन्सर. तर पहिल्या सुरुवातीला आपण फर्स्ट कोणती मेथड यूज केली, ग्राफिकल मेथड. त्या मेथडमध्ये सुद्धा आपल्याला व्हॅल्यू काय भेटली होती, x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 0 भेटली होती. सेकंड पाहिजे सबस्टिट्यूशन मेथड. आता थर्ड मेथड पाहूया, ती आहे इलिमिनेशन मेथड. लेट्स स्टार्ट. नेक्स्ट मेथड आहे इलिमिनेशन मेथड. तेच एक्झाम्पल आपण घेतलं आहे. हे एक्झाम्पल आपण आता ग्राफिकलने सुद्धा सॉल्व्ह केलंय, पण सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा सॉल्व्ह केले. आता हेच इक्वेशन आपण इलिमिनेशन मेथडने इथे सॉल्व्ह करूयात. इलिमिनेशनचा अर्थ काय होतो, इलिमिनेट करणे म्हणजे कॅन्सल करणे टर्म्स. तर कोणतीही पेअर ऑफ लिनियर इक्वेशन तुम्हाला इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचे असतील तर एकच कंडिशन आहे की एकतर एक्स ॲक्सिसचे नंबर्स हे सोबतचे नंबर्स हे सेम पाहिजेत किंवा वाय ॲक्सिसचे सेम पाहिजे. इथे तुम्ही बघा, इथे 2x आहे, इथे पण 2x असला असता तर आपण इझिली सॉल्व्ह केलं असतं, पण आहे का नाही, फक्त x आहे. ओके. इथं 3y आहे, इथं पण 3y आहे, पण हे दोन्ही सेम आहेत का नाही, कारण की साईन चेंज आहे. इथं +3y आणि इथं पण +3y असलं असतं तर आपण इझिली हे सॉल्व्ह केलं असतं, पण हे इथे नाहीये. तर आता काय करणार, इथला फर्स्ट इक्वेशनला जर मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर इथे 2 येणार. ओके. समोर काहीतरी चेंज होईल, तर 2 हा 2x आहे, इथे पण 2x आहे, मग आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग सॉल्व्ह करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. दोन्ही इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय भेटतं 2x. ओके. ह्या इक्वेशनला करताय प्लस 2 × 3 काय ते 6y इज इक्वल टू 2 × 6 भेटलं 12. आणि त्या इक्वेशनला आपण देणार थर्ड नंबर. ठीक आहे. आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. थर्ड इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन हे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर थर्ड इक्वेशन मी ॲज इट इज लिहिते. काय आहे 2x + 6y इज इक्वल टू 12. हे इक्वेशन लिहिलं. त्याच्यामधून हे इक्वेशन जे आहे ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आता ह्याच्याखाली हे इक्वेशन लिहिते 2x - 3y इज इक्वल टू 12. ह्याचं आपल्याला मायनस करायचं आहे. तर मायनस करताना आहे ना साईन चेंज होतात बरं. इथे मायनस आहे, इथं काय ना काही नाही म्हणजे प्लस असतं, मग इथे मायनस येईल, इथे मायनस आहे तर इथे प्लस होणार, इथे प्लस आहे इथे होईल मायनस. ओके. सॉल्व्ह करा, हे कॅन्सल होणार हे दोन टर्म. तर 6 + 6 आहे तर +3, 6 + 3 किती 9, 9y इज इक्वल टू 12 आणि 12 - 12 0. तर आपल्याला काय भेटलं 9y इज इक्वल टू 0. तर y 0, 9 हा मल्टिप्लायमध्ये इकडे गेला काय होईल 9 हा डिवाइडमध्ये जाईल, तर आपला आन्सर काय भेटणार 0 / 9 0. तर बघा आपल्याला y ची व्हॅल्यू काय भेटली 0, y इज इक्वल टू 0. तर आता काय करायचं आहे, y ची व्हॅल्यू पुट करायची फर्स्ट इक्वेशन मध्ये. किती इझी आहे. y ची व्हॅल्यू आपल्याला 0 भेटली. पुटिंग y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. ओके. 1 इक्वेशन काय आहे x +
3y इज इक्वल टू 6. हे फर्स्ट इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 0 पुट करूया. x प्लस 3 इंटू y ची व्हॅल्यू आहे 0 इज इक्वल टू 6. x प्लस 3 इंटू 0 0. व्हेन वी मल्टिप्लाय एनी नंबर बाय 0 देन वी विल गेट 0 इज इक्वल टू 6. ते x प्लस 0 काय ते x इज इक्वल टू 6. बघा x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 6. तर फायनली आन्सर काय भेटलंय, आन्सर भेटलंय x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू 0. बघा काय भेटले. तर आपल्याला आपण हेच पेअर ऑफ लिनियर इक्वेशन पहिले फाइंड केलंय ग्राफिकल मेथडनी, सेकंडली फाइंड केलंय सबस्टिट्यूशन मेथडनी, थर्डली फाइंड केलं एलिमिनेशन मेथडनी. तिन्ही मेथडमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू ही भेटली 6 आणि y ची व्हॅल्यू भेटली 0. तर खूप इझी मेथड्स आहे. फक्त गरज आहे तुम्हाला प्रॅक्टिसची. प्रॅक्टिस करत राहा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करणार आहोत. त्यातील प्रत्येक प्रॉब्लेम सोल्युशन घेणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच सांगणार आहे, मॅथ हे खूप इझी आहे. आज आपण जे शिकलो ते पण खूप इझी आहे. फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची. प्रॅक्टिस करत राहा, करत राहा. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू प्रॉब्लेम अँड सोल्युशन्स. ओके, अभ्यास करत राहा. बाय बाय.